हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे बरोबर 5:15 झालेले आहेत आणि संध्याकाळी हा व्लॉग मी शूट करायला घेतलेला आहे। तर ऊन आहे, अजून बघू शकता थोडं थोडं ऊन आहे आणि आत्ताच उठले मी। पडली होती, झोपली नव्हती पण अशीच पडली होती। तर फ्रेश झाले, तोंड वगैरे धुतला, चहा ठेवलेला आहे आणि अजून काय काय केले ते तुम्हाला दाखवते। ते चहा ठेवलाय माझ्यासाठी, प्रथम गेला ट्यूशनला आणि आज दिवसभरात मी काय काय केले तर तांदूळ धुवून वाळत घातलेले आहेत, तर दाखवते तुम्हाला। त्याच्यानंतर आज पासपोर्टसुद्धा फायनली घरी आलेला आहे। मगाशी पोस्टमॅन काका येऊन देऊन गेले, तर पासपोर्ट आलेला आहे फायनली आणि हे पण छान ऑर्गनाइज करून ठेवलं आहे, दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने कसं कसं ऑर्गनाइज केलं आहे ते। आणि ह्या फिश अजिबात काहीच खात पीत नाही आहेत, तर आम्हाला सांगितलं तर ब्रेड टाका आणि पिठाच्या जे गोळ्या असतात ना, गव्हाच्या पिठाच्या गोळ्या त्या टाका, तर तरी पण त्या काही खात पीत नाही आहेत। तर बघू आता ते काय, 2 दिवस झाले काहीच खात नाही आहेत त्या। आणि त्यांचं ते जे म्हणजे इथे एक फिशचं दुकान होतं त्यांच्याकडे नव्हतं ते, तर आता त्या गोळ्या आणल्यावर बघू। तर मी टाकलं होतं दुपारी भात, थोडासा असं कणकण करून भात टाकला होता, तो पण तसाच पडलेला आहे खाली। पाणी स्वच्छ केलं, तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते। पहिल्यांदा चहा उकळलेला आहे, चहा घेते आणि मग दाखवते तुम्हाला चहा उकळलाय। चहा ना आता मी खूप कमी केलेला आहे, सकाळी तर मी उठल्यावर ज्यूस वगैरेच घेते आणि अजिबात नाश्ता केल्याशिवाय चहा घेत नाही। म्हणजे मला सवय होती रिकाम्या पोटी सकाळी चहा वगैरे घेण्याची, पण आता अजिबात मी चहा वगैरे काही घेत नाही। नाश्ता केल्यानंतर सकाळी 1 कप आणि हा संध्याकाळी हा एवढा कप, म्हणजे मोठा आहे हा कप म्हणून मग अर्धा भरते, तर तेवढंच घेते मी। चहाचं प्रमाण कमी झाल्यामुळे माझे भरपूर सारे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेले आहेत आणि मुख्य कारण कळालेलं आहे मला फायनली एवढ्या वर्षानंतर की चहा होतं। रिकाम्या पोटी जर तुम्ही चहा पिलात ना तर खरोखर खूप त्रास होतो, खूप त्रास होतो। मी तर बघितलेत, त्याच्यामुळे मग खरोखर कमी केला मी चहा। आता फक्त सकाळी 1 कप आणि संध्याकाळी एवढा चहा पिते। कधी मला जर तलप आलीच अशी तर मग मी कोरा चहा करून पिते। कोरा चहाने काहीच होत नाही, ॲसिडिटी वगैरे पित्त काहीच होत नाही अजिबात। त्यामुळे डॉक्टरांनी रेकमेंड केलं होतं की जर तुम्हाला वाटलंच, खूपच असं वाटलं तरच कोरा चहा वगैरे घेऊन पिऊ शकता तुम्ही, पण दुधाचं जर म्हणजे मोडत नाहीच सवय कुणाची, इतक्या वर्षाची सवय आहे ऑफकोर्स चहाची सवय लवकर कोणाचीच मोडत नाही, तर कमी आपण करूच शकतो। हे बघा, यांचं पाणी मस्त स्वच्छ दिसते तुम्हाला, कारण की मी सकाळीच साफ़ केलेलं आहे। दर 1 दिवसाआड तरी साफ़ करावंच लागतं, शक्यतो मी आता तरी रोजच करते, कारण की अगदी ह्याला हार्डली 5 मिनटं लागतात साफ़ करायला, एवढं काही मोठं नाही आहे हे, त्याच्यामुळे मग मी रोजच करते, कारण की घाण होतं ना पाणी त्यामुळे। आणि याच्यामध्ये दिसत असतील तर तुम्हाला हे व्हाईट भाताचे दाणे पडलेले आहेत, ते फुगलेत आता एकदम, अगदी बारीक आहेत ते दाणे, एकदम बारीक होते ते, आता फुगलेत पाण्यामध्ये। तर ते पण टाकले होते, तर ते त्यांनी खाल्ले नाही। पिठाच्या गोळ्या पण टाकल्या होत्या, नाही खातेत, काही माहीत नाही काय झालं, 3 दिवस झाले त्यांनी काहीच खाल्लेलं नाही आहे। तर आता बघू, हे तुम्हाला ऑर्गनाइज केलं आहे ते कसं दाखवते। याच्यामध्ये ॲसेसरीज ठेवल्यात सगळ्या, हे कानातले नवीन आणले होते, कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवले तुम्हाला। ब्रॉच, या पट्ट्या पण नवीन घेतलेल्या आहेत, मी अजून वापरायला नाही काढल्या, त्या पण खूप छान आहेत। त्या एक गळ्यातले सेट आहेत, त्याच्यानंतर इथे पण खाली परत गळ्यातले सेट आहे, इथे ते मंगळसूत्र डायमंडवालं, त्याच्या खाली एक परत गळ्यातलाच सेट आहे। तर गळ्यातले सेट वगैरे, ब्रॉच, कानातले वगैरे ह्याच्यात ठेवलेत, नवीन जुने भरपूर कानातले आहेत माझ्याकडे, ते सेपरेट ठेवलेले आहेत वेगळ्या बॉक्समध्ये। त्याच्यानंतर इथे सगळे हेअरबँड, क्लिप्स, रबर, हे सगळं याच्यामध्ये ठेवलं आहे। त्याच्यानंतर इथे खाली आहे मॉइश्चरायझर, ते आहेत सनस्क्रीन, हे छोटंसं बॉडी लोशन, ट्रॅव्हलिंगमध्ये बॅगेमध्ये वगैरे छान बसतं ना, त्यामुळे कधी 1 डेसाठी कुठे जायचं असेल तर घेऊन जाऊ शकते म्हणून ते ठेवलं आहे। अष्टविनायकला गेलेली ना तेव्हा वापरलं होतं, बस त्याच्यामध्ये आहे अजून भरपूर म्हणून ठेवलं आहे।
परत हे एक निव्याचं मॉइश्चरायझर आहे बोरोलिन, हे ॲलोवेरा जेल, तर हे याच्यामध्ये आहे. आणि इथे आहे मेकअप प्रोडक्ट, फक्त आणि फक्त मेकअप प्रोडक्ट. हा मेकअपचा ब्रश, कॉम्पॅक्ट पावडर, फाउंडेशन, आय शॅडो पॅलेट आहे. फोन ज्या मी नेहमी त्याच यूज करते, दुसरं वापरत नाही, कारण की मी लिपस्टिकच जास्त वापरत नाही. आयलायनर, ही आयब्रो पेन्सिल, बस एवढंच सगळे, जास्त मेकअपचं सामान नाही आहे माझ्याकडे. तर ते आहे असं छान इथे ऑर्गनाईज करून बसून गेलेलं आहे. आणि त्याच्या बाजूला इथे हे रोजचं मॉइश्चरायझर, नाईट क्रीम आणि माझं लिप बाम रोजचा, काजळ आणि हे रोज टिकल्या जी काही रोज लागतं मला, तर तेच इथे मी ठेवलं आहे. ही अँटी एजिंग क्रीम मी वापरते, ती पॉन्ड्स मिरेकल अँटी एजिंग क्रीम आहे ही. याच्यामध्ये SPF आहे, जर बाहेर गेली तरच मी लावते, नाही तर मला लावत, घरामध्ये तर नाहीच लावत, मॉइश्चरायझरच लावते फक्त. ते हे रोजचंच आहे इथे. हे छान असं इथे ऑर्गनाईज झाले आहे. इथे तांदूळ धुवून वाळत घातलेले आहेत आणि बऱ्यापैकी वाळलेतच म्हणायला हरकत नाही आहे. एका दिवसातच खूप ऊन येतं दिवसभर, त्यामुळे इथे. आणि फायनली पासपोर्ट आलेला आहे माझा. आजच दुपारी आला, दाखवते. तर मी आज तुमच्यासोबत प्रोटीन पावडरची रेसिपी शेअर करणार आहे. घरच्या घरी प्रोटीन पावडर, आपण ही हेल्दी प्रोटीन पावडर मुलांना कशी बनवून देऊ शकतो ते. आणि मी पण पहिल्यांदा प्रथमला हे करून ट्राय करायला देणार आहे, म्हणून थोडीशीच बनवणार आहे. मी मिल्कशेक वगैरे बनवताना ह्या सगळ्या गोष्टी ॲड करायची, मिल्कशेक बनवत, पण अशी सेपरेट पावडर मी कधी बनवून ठेवलेली नव्हती. तर म्हटलं चला आता ट्राय करूया. बाहेरचं जे काही कॉम्प्लॅन, बोर्नव्हिटा वगैरे आपण आणतो, तर त्याच्यामध्ये कुठलेही काय काय असतं आपल्याला माहीत नसतं. त्याची इंग्रेडियंट लिस्ट जरी पाहिली तरी आपल्या नजरेखालून गेलेलं नसतं की आपलं की काय त्याच्यामध्ये ॲड आहे काय नाही, आपल्याला माहीत नसतं. आणि ह्या सगळ्या हेल्दी वस्तू आपण स्वतः आपल्या हाताने प्रिपेअर करणार आहोत, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपण याच्यामध्ये काय ॲड केलं आहे. त्यामुळे ही मला तरी वाटतं खूप चांगली आहे आणि हेल्दी आहे. तर आता मी इथे मखाने घेतलेले आहेत, त्याच्यानंतर काजू घेतलेले आहेत, थोडेसे बदाम घेतलेले आहेत. आधी थोडीशी ट्राय करून बघणार आहे, तो पिला तर ठीक आहे, मग जास्त बनवून ठेवेन. त्याच्यानंतर फ्लेवरसाठी थोडीशी कच्ची बडीशोप घेतलेली आहे. कच्च्या बडीशोपचा फ्लेवर खूप छान येतो आणि दुधाला टेस्ट पण येते. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ॲड करा, नाही केली तरी चालेल. त्याच्यानंतर थोडेसे हे मी घेणार आहे सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया. हे सगळं किती हेल्दी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्हाला जर याच्याविषयी बेनिफिट काय काय मिळतात तर तुम्ही यूट्यूबवर भरभरून व्हिडिओ पडलेले आहेत यांच्याविषयीचे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. खरंच खूप हेल्दी वस्तू आहे, मला नाही वाटत मला तुम्हाला सांगण्याची गरज आहे म्हणून. तर आता इथे मी फक्त अक्रोड घेतलेले नाही आहे, कारण की अक्रोड प्रथमला आवडत नाही, थोडासा कडवट फ्लेवर येतो आणि तो दुधामध्ये उतरला तर तो पिणार नाही. त्यामुळे मी इथे अक्रोड वापरलेले नाही आहेत, कारण की त्याला आवडत नाही आहेत अक्रोड. म्हणून तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अक्रोड देखील घेऊ शकता. तर आता मी या सगळ्यांना ना ड्राय रोस्ट करून घेणार आहे. त्यातलं मॉइश्चर जे काय असेल ना ते पूर्ण म्हणजे पूर्ण निघून जाईल आणि छान सुके होतील, ड्राय होतील. म्हणजे मग ती पावडरची जी शेल्फ लाईफ आहे ती पण वाढेल. त्यामुळे ह्याला सगळ्याला असं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. मी तर थोडीशीच बनवणार आहे, त्यामुळे ती 8 ते 10 दिवस पुरेल इतकीच होईल मे बी. आता इथे कढईमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा मखाने रोस्ट करून घेते. मखाने थोडेसे असे मऊसूत असतात, फोपशे असतात असे, तर ते भाजणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेला ते थोडेसे हार्ड होतील आणि कुरकुरीत बनतील आणि मग वाटायला आपल्याला सोपं जाईल. त्यामुळे मखाने हे छान भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर काजू, बदाम आणि बाकीच्या वस्तू मी पण अशाच भाजून घेते. फक्त बडीशॉप मी भाजणार नाही आहे, कारण की तिचा कच्चा फ्लेवरच छान लागतो. तर आता हे वाटूनच म्हणते, हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं काढून घेतलं, थंड करून घेतलं सगळं. हे भाजलं आणि थंड झालं, त्याच्यामध्ये बडीशॉप पण ॲड केली, ह्या बिया ॲड केल्या आणि आता हे सगळं थंड झालं आहे. मी वाटून घेते. तर आता इथे वाटून झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. अगदी बारीक बनवली आहे मी तिला, जेणेकरून म्हणजे असं काही लवकर असं तोंडामध्ये आलं तर काढून टाकणार नाही म्हणून. अगदी एकदम बारीक बनवली जेणेकरून ती दुधामध्ये छान मिसळून जाईल.
अशी बनवलेली आहे. आणि बडीशॉपमुळे तो हलकासा असा हिरवट कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये ना वेलची पावडर राहिली माझ्याकडनं घालायची, तर वेलची पावडर पण तुम्ही घालू शकता. तर ही एवढी झालेली आहे. 8 दिवस जाईल. एक चमचा जर दिली ना तर 8 दिवस याला आरामशीर जाईल ही प्रोटीन पावडर. हे बघा मस्त 1 चमचा जरी ॲड केली ना तरी खूप आहे. अशी झालेली आहे आणि मस्त काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. लगेच संपेल, त्यामुळे खराब व्हायचं तर काही टेन्शनच नाही आहे. पण त्याला आवडली तर मम्मी मस्त भरपूर करून ठेवेल. टी टाईम स्नॅक्स बनवलेले आहेत रव्याच्या शंकरपाळ्या, पुऱ्या काही म्हणू शकता तुम्ही. तर मस्त अशा फुगल्यात त्या. हा बघा रव्याची पाणीपुरीसुद्धा अशीच बनवतात. तर मी असं टी टाईम स्नॅक्स बनवले. मस्त ह्या खुसखुशीत झाल्यात आणि थोड्याशा कडक पण झाल्यात छान अशा. हे टी टाईम स्नॅक्स मुलांना बनवून देऊ शकतो आपण. आणि शिवाय हेल्दी आहे मेन म्हणजे. आणखी याच्यात मैदा किंवा चण्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ असं काहीच ॲड नाही केलेलं, फक्त रव्यापासून बनवलेले आहेत मी ह्या. आणि ह्याला फक्त ह्याला मसाल्यामध्ये मी कोट केले. लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि थोडंसं मीठ हे कोट केलं. त्यामुळे त्या अजूनच छान चटपटीत लागतात. गरम गरम तेलातून काढल्यावर त्याला मी छान सगळीकडे मसाला मॅरिनेशन करून घेतला. प्रथम मसाला आता चाटून खातोय, त्याला आवडतो. खाली मसाला सगळा बसला आहे आणि छान कुडकुडीत कुडूम अशा हे बघा पुऱ्या झालेल्या आहेत. तुम्ही म्हणत असाल तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि अंडर द लीडरशिप ऑफ डॉक्टर D.N. गोपीनाथ वॉज सक्सेसफुली परफॉर्म इन ऑप्शन चेन्नई, वेल्लोर, हैदराबाद. ओके. सेकंड, डैश इज द नोन एज द फादर ऑफ जयपुर फूड. डॉक्टर D.N. प्रमोद सेठी. Dr. Babasaheb Ambedkar brought about a change in our traditional mindset thought in the medium of the books, newspaper, education, Indian Constitution. The Indian Constitution. Okay. Railway Minister dash put an end the third class travel in the railway budget 1978. George Fernandez, Dr. Babasaheb Ambedkar, महात्मा बॅनर्जी आणि मधु धनावटे. ठीक आहे. India is the first country in the world to incorporate the objective established dash state in the constitution itself. Democratic, socialist, welfare. Village Industry Planning Committee was the form of the to help development of the industry in the rural area, create employment opportunities, economic development of India, to increase per capita income. Development. First one. Development पूर्ण बोल. Development in rural area. Industry rural area. नंतर Dash awarded the International Award for the Spread of Literacy Maharashtra in 1972. United Nations, UNESCO. तर आज मी प्रथमच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. मी कधी करत नाही, म्हटलं चला आज करूया. तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे कळतं की घरी आई अभ्यास घेते की नाही मुलांचा. तर जे सगळं तुमच्यासोबत शेअर करते तर ते का करू नये म्हणून म्हटलं चला आज हे पण थोडीशी छोटीशी क्लिप शेअर केली. तो ट्युशनला जातो तरीसुद्धा मी जोपर्यंत त्याचा म्हणजे बाळहट अभ्यास वगैरे घेत नाही तोपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. त्याच्या नोट्स कंप्लीट झाल्या, टीचरने शिकवलं की लगेच 2-3 दिवसामध्ये नोट्स कंप्लीट झाल्या की मी त्या विषयाची लगेच रिव्हिजन घेते. म्हणजे काय होतं, परीक्षेच्या टायमाला तेवढं बर्डन येत नाही आणि ऐन टायमाला सगळं करावं लागत नाही. हा एक फायदा होतो त्याला. त्यामुळे त्याला नेहमी माहिती आहे, तो मला नेहमी घ्यायलाच सांगतो. त्याला ती सवय ॲक्च्युली मी लावल्यामुळे त्यालासुद्धा आता त्याला खूप बरं वाटतं आणि नोट्स फटाफट शिकवल्यानंतर कंप्लीट करतो आणि मग मी लगेच त्याची रिव्हिजन घेऊन टाकते. आता तर 10वीला जाणार आहे, तो 9वी आहे आणि 9वीचे एक्झाम आता लवकर आहेत. मार्चमध्येच, अजून वेळापत्रक आलेलं नाही आहे. मार्चमध्ये स्टार्टिंगलाच किंवा मार्चचे 15 दिवस गेल्यानंतर असतील, कारण की 10वीचे ट्युशन सुरू होतात. जे काही क्लासेस असतात ते चालू होतात, त्यामुळे 9वीच्या एक्झाम लवकर असतात. तर म्हणून म्हटलं आता सगळं शिकवून झालेलं आहे, तर नोट्स कंप्लीट झाल्यात तर त्याचं एक जे काही सब्जेक्ट आहेत ते मी कंप्लीट करते हळूहळू. म्हणून मग मी रोज एक विषय तरी एका विषयाला त्याला पूर्ण 2 ते 3 दिवस देते आणि मग मी लगेच रिव्हिजन घेऊन टाकते त्याची. कारण की एक्झामच्या दरम्यान आपण घ्यायला बसलो आणि ते लोक करायला बसली ना तर अजिबात होत नाही. त्यामुळे
म्हणजे जे काय असेल जे काही शिकवलं टीचरने त्याचे नोट्स वगैरे कंप्लीट झाल्या की लगेच त्या विषयाची तुम्ही रिव्हिजन घ्या. एक धडा आज शिकवला की लगेच त्याची रिव्हिजन घ्या 2 ते 3 दिवसांनी. म्हणजे मग मुलांवर पण बर्डन पडत नाही आणि आपल्यावर पण पडत नाही. ज्यांना येतं, जे आई वडील घेऊ शकतात अभ्यास, त्यांनी तर आवर्जून घ्यावा. आपण ट्यूशन लावतो हे ते सगळं आहे ओके, पण जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन नाही भेटत की नाही येते. त्यामुळे असं मोकळं सोडून चालत नाही. त्यामुळे मी घेते तसा अभ्यास मी कधीच तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं. तर मी संध्याकाळचा वेळ त्याच्या अभ्यासासाठी देते असं. तर बघितलं तुम्ही, करतो तो छान आणि असतं त्याचं सगळं पाठ वगैरे असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे बर्डन येत नाही. नंतर तो खूप रिलॅक्स असतो, एक्झामला खूप रिलॅक्स असतो. त्यामुळे मला पण जास्त टेन्शन येत नाही. चला, व्हिडिओ आज थोडासा मोठा बनवलेला आहे. सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणि कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग माझे कसे वाटतात, काय इम्प्रूव्हमेंट्स कराव्या वाटतात तुम्हाला अजून, तर तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक नक्की करा, लाईक आवर्जून करा. तर पुन्हा सांगते मी, मला सारखं सांगायला नाही आवडत, पण तुम्ही लाईकच करत नाहीत. लाईक नक्की करा. जर व्हिडिओ पाहताय तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला, उद्या पुन्हा भेटते अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.